सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आजचे पंचांग आणि ग्रहमान. आज वैशाख शुद्ध दशमी असून सोमवार हा महादेवाचा वार आहे. आजचा दिवस प्रामुख्याने चंद्र आणि गुरु यांच्या शुभ योगावर आधारित असा आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार आजचा दिवस बौद्धिक क्षमता वाढवणारा आणि आर्थिक नियोजनासाठी दिशादर्शक ठरणारा असा आहे. तर आता बघूया 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. तर आता आहे पहिली रास. तर पहिली रास आहे मेष रास. आता मेष राशीसाठी आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. तर मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस कर्तृत्वाचा आहे. नोकरीत बढतीचे संकेत मिळतील. तुमच्या कामातील ऊर्जेमुळे सहकारी प्रभावित. आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा वस्तूचे खरेदीचे विचार प्रबळ होतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोकेदुखी किंवा उष्णतेचे विकार त्रास देऊ शकतात. भरपूर पाणी प्या. आजचा करायचा उपाय ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता हे बघितले आपण मेष राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण दुसरी रास वृषभ रास. आता वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते बघूया. आता वृषभ राशीच्या व्यक्तींना व्यवसायात आज सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे. स्पर्धक तुमच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करतील. घाईत कोणताही करार करू नका. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाची आवक मध्यम राहील, मात्र खर्च अनपेक्षितरित्या वाढतील. आता उधारी देण्याचे टाळा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर घशाचे विकार किंवा सर्दी खोकल्याचा त्रास संभवतो. आजचा करायचा उपाय गरिबांना पांढऱ्या वस्तू उदाहरणार्थ साखर तांदूळ दान करा. आता बघूया आपण तिसरी रास मिथुन रास. आता मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते. तर मिथुन राशीच्या व्यक्तींची आज संवाद शक्ती आज कामात मोठी मदत करेल. मार्केटिंग किंवा लेखनाशी संबंधित लोकांसाठी सुवर्ण काळ आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे तर उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. जुनी येणी वसूल होतील. मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर मानसिक प्रसन्नता राहील, मात्र रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. आजचा करावयाचा उपाय गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास काय सांगते. आता कर्क राशीच्या व्यक्तींची आज कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सरकारी कामात यश मिळेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असा आहे. वडिलांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. हलका आहार घ्या. आजचा करायचा उपाय सोमवारी महादेवाला अभिषेक करावा. आता बघूया आपण पाचवी रास सिंह रास काय सांगते. आता सिंह राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची साथ असेल. रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील. परदेशी कामे अचानक पूर्ण होतील. परदेशी व्यापारातून लाभ मिळण्याचे योग आहेत. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स मार्केटमध्ये पूर्ण गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पाठीचे किंवा कण्याचे जुने आजार वर काढू शकतात. योगासने करा. आजचा करावयाचा उपाय सूर्याला अर्घ्य अर्पण करा. आता बघूया आपण 6वी रास कन्या रास काय सांगते. आता कन्या राशीच्या व्यक्तींना आज कामाचा ताण थोडा जास्त राहील. सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत.
कामात एकाग्रता राखणे कठीण जाईल. आर्थिक बाबतीत बोलायचे तर पैशाच्या बाबतीत कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. आर्थिक फसवणूक होण्याची भीती आहे. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर अपचनाचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. बाहेरील अन्न सहसा टाळा. आजचा करावयाचा उपाय दुर्गा देवीची उपासना करणे लाभदायक ठरेल. आता बघितले आपण कन्या राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया 7वी रास तूळ रास. आता तूळ राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते तर तूळ राशीच्या व्यक्तींना आज व्यावसायिक भागीदारीत मोठे यश मिळेल. नवीन करार करण्यासाठी आजचा दिवस सर्वोत्तम आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. आर्थिक बाबतीत बोलायचे तर चैनीच्या वस्तूवर खर्च होईल पण तो सुखावह असेल. उत्पन्नात वाढ होईल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर आरोग्य उत्तम राहील. त्वचा विकाराची काळजी घ्या. आज करावयाचा उपाय कुलदेवीची आरती करा. आता हे बघितले आपण तूळ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण वृश्चिक रास. आता 8वी रास वृश्चिक रास काय सांगते. आता वृश्चिक राशीच्या व्यक्ती आज शत्रूंवर मात कराल. नोकरीत कष्टाचे फळ मिळेल. स्पर्धेमध्ये यश निश्चित आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर खर्चात वाढ होईल. विशेषतः कायदेशीर कामात पैसे खर्च होऊ शकतात. मात्र उत्पन्नाचा ओघ सुरू राहील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर जुन्या आजारातून सुटका मिळेल. आहारावर नियंत्रण ठेवा. आजचा करायचा उपाय हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता हे बघितले आपण वृश्चिक राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण धनुरास. आता धनुराशीचे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभूतपूर्व आहे. बौद्धिक कामात यश मिळेल. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी अनुकूलता आहे. आता आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर लॉटरी किंवा अचानक मिळालेल्या संधीतून फायदा होऊ शकतो. मुलांच्या भविष्यासाठी मोठी गुंतवणूक कराल. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर पित्ताचा त्रास जाणवेल. थंड पदार्थाचे सेवन करा. आजचा करावयाचा उपाय कपाळावर केशराचा टिळा लावा. आता हे बघितले आपण धनुराशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया मकर रास. आता मकर राशीच्या व्यक्तींचा आज कौटुंबिक बाबीमुळे कामावर परिणाम होऊ शकतो. घरातील वातावरण थोडे तणावाचे राहण्याची शक्यता आहे. शांत राहणे हिताचे ठरेल. आता आर्थिक बाबतीत बोलायचे तर घर दुरुस्ती किंवा नवीन घर घेण्याचा विचार होईल. जमिनीच्या व्यवहारात कागदपत्रे तपासा. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर छातीचे विकार किंवा मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आजचा करावयाचा उपाय मकर राशीसाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावावा. आता हे बघितले आपण मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास 7व्या आसमानावर असेल. साहसी निर्णय घ्यायला घाबरू नका. भावंडासोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत बोलायचे तर प्रवासातून आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. आता आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर हाताला किंवा खांद्याला दुखापत होण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. आजचा कुंभ राशीसाठी करायचा उपाय भगवान विष्णूची उपासना करावी. आता हे बघितले आपण कुंभ राशीचे सविस्तर राशी भविष्य. आता बघणार आहोत आपण 12वी रास शेवटची रास मीन रास. आता मीन राशीचे आजचे राशी भविष्य काय सांगते ते आपण आता बघूया. आता मीन राशीच्या व्यक्तींचे आज गोड बोलण्याने तुम्ही कठीण कामेही सोपी करून घ्याल. बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील लोकांसाठी
आजचा दिवस फायदेशीर आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे तर बचतीत वाढ होईल. जुने सोने किंवा दागिन्यात गुंतवणूक कराल. धनसंपदा वाढण्याचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर डोळ्याचे आरोग्य जपा. मोबाईलचा वापर मर्यादित करा. आजचा करायचा उपाय, गाईला चारा खाऊ घाला. आता हे बघितले आपण मीन राशीचे सविस्तर राशी भविष्य. तर आत्तापर्यंत आपण बघितले 12 राशींचे सविस्तर 27 एप्रिल या दिवसाचे राशी भविष्य. आता 27 एप्रिल 2026चा दिवस मेष, मिथुन, कर्क आणि मीन या राशीसाठी अत्यंत फलदायी आहे. वृषभ आणि कन्या राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तर मकर राशीने मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावेत. आता एकंदरीत आजचा सोमवार भक्ती आणि कर्माच्या संगमाने तुमचे जीवन सुसह्य करेल. तुमचा दिवस मंगलमय जावो. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला 27 एप्रिल 2026 हे 12 राशींचे राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.